विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बघता बघता आपल्या ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासला 233 पूर्ण झाले आणि आजचा 234वा दिवस आपला सुरू आहे. आणि हे व्हर्च्युअल क्लास पुढे घेण्यामध्ये किंवा ही प्रेरणा किंवा हे आपलं सतत चालू ठेवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे किंवा त्यांचा एक त्याला खारीचा वाटा म्हणता येत नाही, मला जरा सिंहाचा वाटा म्हणावं लागेल, असे नांदेडून असतील आमचे संतोष केंद्रे सर असतील, शिरीष लोणकर सर असतील आणि आता आपल्यासोबत जॉईन झालेले आपले केशव मोटकुळे सर असतील. कारण सुरुवातीला मी फक्त सुरुवातीला घेत होतो पण त्याचं रेकॉर्ड नव्हतं, परंतु ते कसं घ्यायचं, कसं ठेवायचं आणि कशा तासिका रेकॉर्डिंग करायच्या याची माहिती जर कोणी दिली असेल तर त्या दोन व्यक्तींनी दिलेली आहे. की ऑनलाईन तासिकेमध्ये आपण नेमकं कोणत्या सेटिंग करायच्या, कोणतं अकाउंट करायचंय, ही सगळी माहिती आम्हाला केशव सरांनी आणि संतोष केंद्रे सरांनी दिलेली आहे. आणि त्यांच्या सहकार्यातून आज खूप आनंददायी असा, अगोदर तासिका आहे म्हटलं तर 15-20 मिनिट अगोदर पासून थोडस तासिका घ्यायची, कसं आहे कसं आहे हे तयार करत असं थोडस वेगळी फिलिंग होती. काय होतंय, अडचण येतात की काय होते, सुरू होते की नाही. आता 7:30 ची तासिका आहे, 7:29 क्लिक केलं आपलं काम सुरू. म्हणजे त्याला तर म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा सराव करतो तेव्हा त्या सरावाचं सातत्य आपण ठेवलं तर आपण यशाकडे जातो, त्याच्यामध्ये परिपूर्णता येते. तसं आता जो मीटिंग असेल, गुगल मीट असेल, ऍपची एखादी माहिती सांगायची असेल, जसं काल तुम्ही सांगितलं आणि तुमची ती माहिती साहेबांपर्यंत पोहोचली. आदरणीय प्राचार्य साहेब आमचे नांदेडचे डॉक्टर रवींद्र आंबेकर सर, आणि त्यांनी लागलीच 9:30 आपला क्लास संपल्यावर 9:30 त्यांनी कॉल करून अभिनंदन केलं. आणि नांदेडला गुणवत्ता कक्षाची जेव्हा बैठक असेल त्या बैठकीमध्ये एक त्याचा डेमो आणि माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलं. ते दर महिन्याला ती बैठक असते, तर त्या बैठकीमध्ये विशेष आमंत्रण आपल्या मुलांशी गप्पा लागले. त्यांचं म्हणणं होतं की तुमच्याशी संपर्क साधता येईल का, तुमच्याशी प्रत्यक्ष बोलता येईल का. तर प्रत्यक्ष जर म्हटलं तर फक्त माझ्या कारवाडी शाळेला येऊन बोलता येईल, अर्धापूर आणि कारवाडी दोन. पण बाकीच्या मुलांशी बोलायचं आपल्याला ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल पर्याय नाही, हे त्यांना बोलताना सांगितलं. आणि त्यांना ठीक आहे म्हटलं, आपल्यासोबत एक दिवस मुलांशी गप्पा माईक चालू असेल बंद. आर्या महेश. हा आर्या, माईक बंद ठेवायचा बेटा. तन्मय तुला मी पोस्ट करतो बेटा. अभिनव, युअर कोस्ट नाव. यस, ठीक आहे. नवीन विद्यार्थ्याला काही अडचण येतील हरकत नाही, आपण त्यांना समजून घेऊन आपण पुढे जाऊया. तर आजच्या 234वा दिवस जो आहे, तर आज तुम्हाला येणार आहे प्रज्ञा शोध 2021 ची सराव जी चाचणी आहे, जी नियमित आम्ही पाठवतो. त्यामध्ये आजचा विषय आहे मराठी. आणि आता आपलं रिव्हिजन सुरू झालेलं आहे. मागचा रिव्हिजन भाग क्रमांक 1 झाला, आजचा रिव्हिजन भाग 2 आहे. आणि रिव्हिजन भाग 2 जो आहे त्याचा घटक क्रमांक आहे 3 मराठी आपल्या शिष्यवृत्ती मधला. आणि घटक क्रमांक 3 काय आहे, भाषेचा व्यवहारात उपयोग. हा एक घटक आहे. तर या घटकामध्ये काय काय येतं, तिसऱ्या घटकामध्ये तर भाषेचा व्यवहारात उपयोग, यामध्ये तुम्हाला म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, वाक्यांचा क्रम लावा असं आहे,
3-4 वाक्य देऊन संवाद दिला जातो. त्या संवादावर तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत, ते तुम्हाला तेही सोडवायचे आहेत. आणि एक वाक्य देतात, त्यातला एक शब्द गहाळ करतात. तो शब्द, योग्य शब्द कोणता, तो तुम्हाला शोधून लिहायचा आहे. असा एक 4 ते 5 उपघटक एकत्र करून भाषेचा व्यवहारात उपयोग या घटकावर आज तुम्हाला चाचणी मिळेल. मग जेव्हा आपण रिव्हिजन करतोय, म्हणजे आपल्या प्रज्ञाशोधचा हा जो नांदेडचा उपक्रम आहे, ते प्रज्ञाशोध मध्ये असा आपण सराव करतोय. त्या सराव भाग 2 मध्ये आजचा हा जो भाग 2 आहे, भाग घटक 3 यावर आहे. तर थोडक्यात आपण अगोदर याची माहिती घेऊ. सगळ्यांना येते, पण कालांतराने आपण इतर घटक शिकताना, इतर उपघटक शिकताना पहिल्या उपघटकाला विसरून जातो. म्हणून पूर्वी सुरू करण्यापूर्वी सोबत केशव सर आहेत. केशव सर, हा सर बोला. हा सर, सर तुम्हाला सुरुवातीला काही बोलायचं, कारण पुन्हा जास्त माझं होईल सर. तुम्ही सर सुरुवातीला काही बोलायचं तर बोलू शकता सर, बोलायची. फार दिवसानंतर तुमचा आवाज ऐकतोय. अतिशय सुंदर उपक्रम चालू आहे. या उपक्रमासाठी भरभरून शुभेच्छा. आणि या जिद्दीनं एकमेकांच्याकडून आपण शिकत आहोत. मी देखील आता मध्ये काही अडचणी आल्या, मी कोरोना बाधित म्हणून घरी राहिलो, काही क्वारंटाईन सेंटरला राहिलो, मला काही त्रास झाला नाही. परंतु तो एक क्वारंटाईनचा शिकाई पडला माझ्यावर की कोरोना बाधित म्हणून. मी तिथेही फाईट दिली. नंतर कानाचं ऑपरेशन झालं, तिथेही बरेच दिवस दवाखान्यातच राहावं लागलं मला. पण ह्या सगळ्या याच्यातून अधूनमधून तुमचे मेसेजेस मी अवश्य पाहत होतो. आणि आज म्हटलं आता बरेच दिवस झाले भेट दिली नाही, दिलीच पाहिजे म्हणून वेळात वेळ माझं इकडे चित्र काढण्याचं काम चालूच आहे. ते करता करता मी इकडे जॉईन झालेलो आहे. माझे चित्र मात्र कुठल्याही कालावधीमध्ये चालूच राहिले. अगदी सेम तसंच तुमचा क्लास देखील कुठल्याही परिस्थितीत चालू राहिला. आणि माझ्या 1000 दिवसाच्या चित्राच्या संकल्पासारखं तुमचे 1000 दिवस लवकरच होतील. धन्यवाद सर. खरं तर म्हणजे आम्हाला माहित नव्हती ही गोष्ट दवाखान्याची. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा, सगळं जपून सुद्धा आम्ही सुद्धा तुम्हाला सगळे नियम सांगतो, पण आम्ही सुद्धा त्या आजाराने बाधित होऊ शकतो हे सरांकडून कळलेलं आहे. कारण आम्ही सुद्धा कोणाच्या तरी संपर्कात आलं तर काही ना काही समजा आजारी व्यक्तीच्या संपर्कात किंवा असं झालं तर आम्ही सुद्धा त्या आजाराची बळी पडू शकतो, आजार होऊ शकतो. तेव्हा सर्वांनी या आजाराला मजाक न समजता आपण सर्वांनी सुरक्षिततेचे उपाय जो SMS आहे, एस फॉर सॅनिटायझर ऑर सोप, एम फॉर मास्क आणि एस फॉर सोशल डिस्टन्सिंग, असा जो आपला SMS आहे तो सदैव आपण बाळगूयात. कुठली मजाक न करता आपण आपले स्वच्छतेचे नियम, आरोग्य खात्याने दिलेले काही सूचना, प्रशासनाने दिलेल्या सूचना यांचं आपण पालन करूयात. आणि सर तुम्ही लवकरात लवकर ठणठणीत व्हावेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ती जिद्द सोडलेली नाही, कारण सरांचं ते उद्दिष्ट आहे की 1000 चित्र पूर्ण करायचं. दररोज स्टेटसला सरांचं चित्र असतं, स्वतः पेंटिंग करतात, दररोज स्वतः पेंटिंग करतात. भले ते सासरवाडीला जाऊ किंवा एखाद्या गावाला जाऊ, तिथं ते साहित्य सोबत घेऊन जातात. ही जिद्द, आणि ही जिद्द माणसाला काही ना काहीतरी प्रेरित करते, स्वतःला काहीतरी एक वेगळं आपलं नाही मला हे करायचंय. आणि सर तुमच्या शुभेच्छा नक्कीच पाठीशी असतील. मी सुद्धा जितके शक्य आहे, जेवढे दिवस शक्य आहे तेवढं मी तर घेणार म्हणजे घेणार. सुट्टी किंवा काही कार्यक्रम असा कुठलाही माझ्या वैयक्तिकचा कुठलाही परिणाम मी या आपल्या मुलांशी गप्पा होऊ देणार नाही ही मात्र. तर विद्यार्थी मित्रांनो, भाषेचा व्यवहार उपयोग यामध्ये काय काय आहे आपण सुरुवातीला 2-3 उपघटक लिहून घेऊया. एक वाक्प्रचार, म्हणी, त्यानंतर आपल्याला
सर मी ऋषिकेश खंडेश्वर तेजस्विनी ABCD क्रम आणि रिकाम्या जागा. ओके बेटा, ओके ठीक आहे, छान. म्हणजे ज्यांना सुविधा नाही, जी अडचण आहे, छान करत आहात तुम्ही. एकमेकांसोबत बसा, फक्त सुरक्षिततेचे नियम तेवढे पाळायचे आणि एकत्र बसून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. खूप छान, खूप छान. तर वाक्प्रचार, म्हणी, एबीसीडीचा क्रम, रिकाम्या जागा, आणखी एक दोन आपल्याला एवढं बघायचं आणि एक छोटासा संवाद आणि त्या संवादावर दोन प्रश्न. तर नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे. झालेला भाग आहे, तरी पण प्रत्येक यावर माझ्याकडून एखादा, तुमच्याकडून एक, माझ्याकडून एखादा पण तुमच्याकडून जास्त, कारण भाग झालेला आहे. प्रश्न निर्मिती तुम्हाला करायची, कारण तुम्ही आपल्या मुलांशी गप्पातील अनेक विद्यार्थी, जवळपास 12-13 विद्यार्थी हे टेक्नो सेव्ही स्टुडंट आहेत. म्हणजे तुम्हाला आता प्रश्न निर्मिती करायची. प्रश्न निर्मिती करताना अवघड काम असतं ते म्हणजे 4 पर्याय घेणं, तर त्याचं एकच बरोबर असतं. एखाद्या वेळेस 2 बरोबर येतात किंवा 3ही येतो, पण ते बरोबर कोणते आणि चुकीचा कुठे हेही आपल्याला समजणं आवश्यक आहे. प्रश्न कसा विचारतो तेही आवश्यक आहे. वाक्प्रचार, म्हणी, एबीसीडी, रिकाम्या जागा. मी सुरुवात करतोय शेवटच्या घटकापासून, उपघटकापासून, रिकाम्या जागा. तर वाक्य लिहा. आज आज केशव शाळेला गेला नाही. आज केशव शाळेला गेला. भेट झाली. पर्याय क्रमांक 1, सरांना लिहित राहायला लागले. नंबर 2, सरांची. नंबर 3, सरांचे. नंबर 4, सर. सर नंबर 2. पर्याय क्रमांक सरांची 2. सरांची भेट झाली. सरांची भेट झाली. सरांना भेट झाली नाही. जर मला सरांना घ्यायचं असेल तर क्रियापदावर परिणाम होईल. आज केशव सरांना भेट दिली. म्हणजे समजा त्यांच्याकडे एखादा कार्यक्रम होता, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेट दिली, अर्थ बदलला. तिथल्या भेटचा अर्थ समथिंग प्रेझेंट, काहीतरी एखादी भेट वस्तू दिली. इथं सरांची भेट झाली म्हणजे आपला संवाद झाला, बोलणं झालं, कुठंतरी आमने सामने आपण भेटलो, म्हणून सरांची भेट झाली. इथं निकटता आहे. सरांची भेट झाली. काय वाटतं बरं या वाक्यामध्ये? आज केशव सरांची भेट झाली. चालते का हे? नाही. कारण अर्थ व्यवस्थित लागत नाही. कारण केशव सरांची का घ्यायचंय? इथं या ठिकाणी चा, ची, चे हे जे प्रत्यय आहेत हे या रिकाम्या जागांमध्ये येतात. कधी फक्त असं एखादा अक्षरासाठी प्रश्न विचारला जातो, तर कधी एखादा शब्द लिहावा लागतो. आता रोहिणी म्हणत होती आज केशव टिंब शाळेला गेला, पण इथं केशव आणि शाळेला यामध्ये काय येईल बरं रोहिणी? नाही सर, तुम्ही लिहिण्याच्या आधी म्हणले होते. हो ना, मग म्हणून तर म्हणतो त्याच्यामध्ये रिकाम्या जागा तू काय घेणार? आपल्याला काय पाहिजे? मध्ये एक शब्द, अर्थपूर्ण शब्द रिकामा सोडावा लागतो आपल्याला.
मग मी म्हणलो तो आज केशव, तू लागलीच म्हणले शाळेला गेला नाही. मग इथं कुठं त्याला रिकामी जागा मिळते? बरं कुठं देऊ शकतेस तू? समजा तेच वाक्य. शाळेला ही रिकामी जागा देऊ शकते. बरं मी शाळा हा शब्द घेतला तर रिकामी जागा कुठे देऊ शकते? बरं तुझा प्रश्न हा रोहिणी थोडा बदल करतोय मी. शेतात गेली नाही. काय केलं? आज रोहिणी शेतात गेली. आज रोहिणी शेताला गेली. पर्याय 1 2 3 4. चल सांग पर्याय. ला येते. तू मला 4 पर्याय सांग. अगोदर ऐकून घेत जा काय विचारलं जातंय. तो पहिला पर्याय दुसरा पर्याय शेताच्या आणि तिसरा पर्याय ला आणि चौथा पर्याय 1 व 2 बरोबर. 1 व 3 बरोबर. खूप खूप अभिनंदन तुझं. तर मला ज्या प्रश्न प्रकाराकडे जायचं होतं ते तू अगोदर ओळखलास. सर म्हणजे तुम्हाला प्रश्न भेटले मुलांना चुकवण्यासाठी केले. येस, तोच उद्देश स्पर्धा परीक्षेचा असतो. आपण पाहिल्याबरोबर पहिलंच उत्तर आहे येस, आज रोहिणी शेतात गेली नाही. आज रोहिणी शेतात गेली लगेच टाइम होते असं वाटतं. मात्र ते नाही. पुढचे आपण वाचतच नाही. शेताच्या गेली नाही, शेताला गेली नाही. आणि हे बी बरोबर आहे. मग पुन्हा लागेल याला खोडायचं, याला खोड करायचं. पुन्हा चौथा पर्याय वाचायचा. परत चुकलं सर. 1 3 आणि हे बरोबर होतं, ते बरोबर होतं. म्हणजे 1 बरोबर आहे, 3 बरोबर आहे. म्हणजे पर्यायच्या 1 व 3. अरे यार, पर्याय क्रमांक 4 बरोबर. म्हणजे मी 2 वेळा चुका करतोय. म्हणून घाई करून कोणताच प्रश्न सोडवायचा नाही. मला मराठी असो, तो तुमचा बुद्धिमत्ता असो, गणित असो व इंग्रजी असो, किंवा आपल्या पाठ्यक्रमावर आधारित कोणत्याही पुस्तकातील प्रश्नपत्रिकेचा एखादा भाग असो. कधीच घाई करायची. पर्याय दिलेली आहे. These are totally MCQ. You know very well MCQ. MCQ चा अर्थ काय बरं? अभिनव, आपण जेव्हा टेस्ट मॉज असेल, गुगल फॉर्म असेल, तेव्हा पहिला पर्याय निवडतो MCQ 1, MCQ many. What is the meaning of long form of full form? MCQ. नाही माहिती सर. माहित आहे, मला माहित आहे. मी फक्त एक शब्द सांगतो, तुम्ही बाकीचं सांगा. मल्टिपल चॉईस क्वेश्चन. कसं म्हणलं मी तुम्हाला? मला माहिती आहे तुम्हाला. आहे की नाही? मला विश्वास आहे ना, कुणाला माहित आहे, कुणाला माहित नाही. आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. इथं असतं 1. म्हणजे मग तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न आहे. मल्टिपल चॉईस याचा अर्थ आपल्याला दिले असते की परीक्षा तुमची MCQ वर आधारित आहे. MCQ वर म्हणजे काय? बहुपर्यायी पद्धत. बहुपर्याय दिलेले म्हणजे तुम्हाला 4 पर्याय दिले. कदाचित त्यांनी MCQ मध्ये 1 वापरतील, कदाचित MCQ मध्ये मेनी वापरतील. मोर दॅन 1 म्हणजे एक तर त्याचं उत्तर फक्त एकच असणार आहे किंवा एकापेक्षा अधिक असणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याला MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन
म्हणजे अनेक आपल्याला लिहू नये. मग मी जर पहिल्यांदा त ची निवड केली, माझं चुकलं. शेताच्या हा सुद्धा पर्याय खूप छान दिलेला आहे आणि कुणीतरी ल म्हणलं होतं. आपण जेव्हा आता प्रश्न तयार करणार तेव्हा रिकामी जागा कुणासाठी आहे? शेता. शेता या शब्दासोबत काय काय येऊ शकतं? शेताला, शेतात, शेतामध्ये, शेतावर, शेताकडे हे शब्द पाहिजे की जे या शब्दाशी मिळते जुळते आले पाहिजे, तर ते पर्यायाची मजा. उगाच शेतालं, शेतालं काय आहे? ल येऊ शकते काय? नाही ना. म्हणून प्रश्न तयार करताना किंवा आपण, कारण शेवटी अभ्यास करताना पुस्तकामध्ये तुम्हाला 10 किंवा 20 प्रश्न दिलेले आहेत. मग 10 किंवा 20 मध्ये आपला अभ्यास होईल का? या 10 किंवा 20 पैकीच आपल्याला परीक्षेला येईल का? नाही, असं होऊ शकत नाही. जर मग त्या प्रश्नासारखा सराव आपण केला तर मात्र यस आय नो व्हेरी वेल व्हॉट आन्सर ते आपण करू शकतो. नाव मग याचा पर्याय रोहिणी एक नव्हता, तू म्हणत होतीस ते ला पण नव्हता, तुला बरोबर तन्मयने याच्यामध्ये या ठिकाणी पकडमध्ये घेतलेला आहे की तुझ्या पर्यायाला इथं ला या शब्दाला बरोबर छेदते, त्यानं दुसरा पण पर्याय दिला, म्हणून उत्तराचा पर्याय आपण 4 निवडणार आणि तो ही गोष्ट लक्षात आली तुमच्या. हा आहे रिकाम्या जागावर आधारित प्रश्न. आता न लिहिता एक वाक्य समर्थ तू सांग, लिहायचं नाही, मला लिहायचं नाही, पण असा एखादा प्रश्न तू सांग रिकाम्या जागेवर आधारित. काय करतो बरं प्रश्न? हा सांगा. बोलताना व्हिडिओ चालू करून बोलत जा. म्हणजे नुसतं काय काय होते, फक्त एक तुम्ही व्हिडिओ नंतर पाहिला तर फक्त तुमच्या नावाची काळ्याच्या वाईट पट्टी येते फक्त. येस सांगा ते वाक्य. वृत्तावळी तू पण सांगू शकते. नवीन आता आपल्यासोबत आज जोडलेली जी आहे लोणीकर विद्यार्थी ती पण सांगू शकते. माईक चालू करायचा आणि सांगायचं. कोण सांगते? काय सांगायचे सर? अशा एखादा प्रश्न सांगायचा. जे आता आपण 2 प्रश्न घेतले तसा एखादा प्रश्न सांगायचा. एक प्रश्न तुम्ही तयार करा. जसं आपण 2 प्रश्न घेतले तर तुम्ही एक प्रश्न तयार करा बरं. सर मी सांगू काय? हो ना. सर उत्तर पण आपणच सांगायचे का 4? हो हो हो. सर मला डॅश हा हा सांगा. आज शाळेला काय डॅश आहे? पर्याय नंबर 1 सुट्टी. आज शाळेला बर आज शाळेला टिंब व डॅश आहे. ओके. पर्याय क्रमांक 1 तुला सांगायचा आहे सुट्टी. ओके. पर्याय 2 ला 2 नंबर ला चला फास्ट थोडं त्यांची त्यांनी चौथा पर्याय त्यांनी. आता अभिनव रोहिणी तुम्हाला काय वाटतं बरं? सुट्टी. हो सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. असा जर प्रश्न दिला ठीक आहे, पहिल्यांदा तुझा अभिनंदन सांगण्याचा प्रयत्न केला, चांगली गोष्ट.
आता या प्रश्नामध्ये समोरच्या व्यक्तीला म्हणजे पर्याय क्रमांक 1 विचार करायची गरजच पडत नाही का आज शाळेला सुट्टी आहे, कारण आज शाळेला ला आहे, आज शाळेला त्यांची आहे, आज शाळेला त्यांनी आहे. विचार काहीच करायची गरज नाही. सर मी सांगू का एक त्याला विचार करायला लावायचा. सर मग मी काय हा सर मी सांगू का सर सर येणार आहेत. सर मी सांगू एक सर, मिनिट हा रोहिणी आज लिहा की लिहायला सांगायचं तर काय बा डॅश डॅश सर येणार आहेत. पर्याय क्रमांक 1 शाळेत, पर्याय क्रमांक 2 शाळा, पर्याय क्रमांक 3 शाळेला, पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 1 व 3 बरोबर. आज टिंब सर येणार आहे. आज काय होऊ शकते, मग काय काय येईल? पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 4 पण आहे सर. मग कोणतं घ्यायचंय? पर्याय क्रमांक 4 सर मी सांगू आहे 2 नाही 3 पण आहे. मग 1 आणि 3 जर 2 उत्तर असतील तर आपल्याला चौथ्यामध्ये काही दिलंय का? आणि हा शेवटी प्रत्येक वेळी जर 2 उत्तर अपेक्षित द्यायचे असतील त्यांना तर पर्याय क्रमांक 4 असतो. चौथ्यामध्येच ते देतात, वरच्या 3 ला सोड, वर देत नाही, इथंच देतात. ओके, तर अशा पद्धतीनं फक्त इथं लक्षात ठेवायचं सुट्टी या शब्दाशी संबंधित आणखी शब्द पाहिजे काही तेवढे. मग इथं तू सोडू शकतेस काय? आज शाळेत रिकामी जागा आहे, तर आज शाळेत रिकामी जागा सुट्टी आहे असं जर दिलं मग इथं त ला मध्ये वर असे पर्याय दिले. मग आज शाळेमध्ये सुट्टी आहे, आज शाळेत सुट्टी आहे, आज शाळेला सुट्टी आहे, आज शाळेवर सुट्टी आहे. म्हणजे एकाच क्रमाने व्यवस्थित अर्थ लागेल आणि अर्थ आपल्याला लावता येईल. कमीत कमी 2 तरी वाक्य विचार करायला लावणारे पाहिजे. इथं विचार करायला लावत नाही. आज शाळेला सुट्टी आहे, सोपं. तुझा एक सांगा, कोणी सांगितलं? 2 ऑक्टोबरला टिंब जयंती असते. ओके, हा पर्याय पहिला पर्याय महात्मा गांधी जयंती, दुसरा पर्याय स्वामी जयंती शब्द विवेकानंद येणार नाही, जयंती, जयंती शब्द येणार नाही पुन्हा. महात्मा गांधी, दुसरा पर्याय स्वामी विवेकानंद, तिसरा पर्याय लाल बहादूर शास्त्री, चौथा पर्याय 1 व 3 बरोबर. म्हणजे आता आणखी एक करायचा. आता समजा आपण 1 व 3 घेतो, प्रत्येक प्रश्न त्याच पटरीवर जातो, पटरी बदलायची. कधी पर्याय क्रमांक 1, कधी 2, कधी 3, कधी 4. एकच पर्याय द्यायचा नाही. ठीक आहे, तर तू 2चं उत्तर दिलं चांगली गोष्ट आहे, छान प्रश्न तयार झाला. इथं हा रिकाम्या जागाचा प्रश्न बऱ्याच जणांना समजला असेल, अडचण असेल. सर गांधी जयंती हा पर्याय. यस अगदी बरोबर आहे, गांधी जयंती. पण आणखी काहीतरी राहील नाही. लाल बहादूर शास्त्री पर्याय क्रमांक 4 आहे. हा, त्या दिवशी दोन्ही आहेत.
2 सर, ऑक्टोबर. सांगू हा टिमटिम या सणाने हा. मराठी वर्षाचा आरंभ होतो. कशाचा? अच्छा हा प्रश्न काय ना एकदा डॅश डॅश या सणाने मराठी नवीन वर्षाचा आरंभ होतो. हा मी त्या सणाने घरात सांगू? नवीन वर्षाचा पर्याय क्रमांक 1. येस. काय बरं 4 पर्याय काय देशील तू? गुढीपाडवा, हा गुढीपाडवा, मकर Yes. संक्रांती, हा दिवाळी, हा दसरा. ओके. गुढीपाडवा, उत्तराचा पर्याय काय असू शकतो? गुढीपाडवा पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 जे गुढीपाडवा, आपल्या चैत्र वर्ष प्रतिपदा ज्याला म्हणतो आपण, चैत्र महिन्यातला आपल्या मराठी वर्षाचा मराठी महिन्यातला तो पहिला सण आणि तो म्हणजे गुढीपाडवा. ओके चला आपण आता हा पर्याय थांबूया. एक भाग झाला. आता आपण उलट क्रमाने चालूया ना. ABCD इथं फार मोठे आहे. आता तुमच्या वही तयार आहे. माझ्यासोबत थोडस फास्ट तुम्हाला ABCD वाक्य लिहायचे. बऱ्याच जणांना ABCD लिहायचंय म्हणजे ABCD टू झड असं वाटू शकतं. तसं असते काय? तन्मय, तन्वी, नाही सर. काय असते बरं मग? पर्याय काय असते बरं? ABCDच्या प्रकार नेमकं काय असते? सर पर्याय वर्णानुक्रमे वर्णानुक्रमे. बरं आणखी? नाही सर, ते शब्द देतात आपल्याला आणि मग शब्द क्रमाने लावायचे असतात त्या ABCDच्या क्रमाने. समजा आपल्याला ऍपल, बॅट, कॅट, डॉग असे दिले असेल तर हे वर्णानुक्रमे. पण ते आपल्याला असं देतात कॅट, बॅट, डॉग, ऍपल असं देतात. ठीक आहे. आणखी कुणाला काय सांगायचं बरं? ABCD क्रमाने लावा म्हणजे काय करायचं असेल आपल्याला? त्याला नाही का अल्फाबेटिक ऑर्डर म्हणतात. Yes, alphabetical order. सर मी सांगू का? जे आपल्याला वाक्य दिलेली असतात आणि त्याच्या खाली ABCD असे आकडे टाकलेले असतात. त्याच्यावरनं ती वाक्य हे बनवायची असतात आणि ते तो जो क्रम आहे तो कसा येईल ते बघायचं असतं. एकदा सांग आम्हाला सायन्स तसंच होतं. म्हणजे कसं असेल बरं? म्हणजे सर असं लिहा तुम्ही. तिला सांगूया. म्हणजे असं असतं की मी आज जाईन म्हणजे असं देतात आणि त्याच्या खाली ABCD असे आकडे टाकतात आणि त्याचं वाक्य तयार करायचं असतं आणि ते जे ABCD क्रम दिलेले असतात ते असे लावायचे असतात. समजा B पहिल्यांदा असेल तर BCDA असं वाक्य पूर्ण करायचं असतं. ओके ठीक आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये तुझं बरोबर आहे. प्रयत्न करत आहात. काही ना काहीतरी ABCDचा क्रम वर्णानुक्रमे जो आहे तो अल्फाबेटिकली ऑर्डर हा स्वतंत्र भाग आहे आणि भाषेचा व्यवहारात उपयोग या घटकामध्ये जेव्हा पाहतो त्यावेळेस असतं दिलेले 4 वाक्य नीट वाचा आणि ABCD क्रमाने लावा. म्हणजे तुम्हाला 4 वाक्य देतात. उदाहरणार्थ 1 क्रमांकावर दिलं तुम्ही पण लिहू शकता. आईने स्वयंपाक केला. A B मी आईला मदत केली. C बाबांनी
बाजारातून भाजीपाला आणला. आम्ही एकत्र जेवण केले. सर CBAD आता आपण अगोदर सुरुवातीला एक एक वाक्य पाहूया. आईने स्वयंपाक केला. केला, ठीक आहे. मी आईला मदत केली, चांगली गोष्ट आहे. बाबांनी बाजारातून भाजीपाला आणला, नेहमीच आणतात. आम्ही एकत्र जेवण केले, चांगली गोष्ट आहे. मग काय वेगळं, काय झालं याच्यामध्ये? सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. सर आईने स्वयंपाक केला हे चुकीचं आहे का? हो सर, कारण बाबांनी भाजीपाला आणला नव्हता तर आई स्वयंपाक कुठून करेल? तसा अर्थ नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला हे 4 वाक्य देतात आणि खाली तुम्हाला ABCD पर्याय आहे. सर मी सांगू का बरे? ABCD त्याच्यानंतर CBAD, CABD, ACBD. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. व्हिडिओ चालू करून बोल बेटा. सर पर्याय क्रमांक सी. त्याला बोलायचं. एक मिनिट टाकी थांब. आता पर्याय क्रमांक 3 ज्याने सांगितलेला आहे. सॉरी तुम्हाला 1 2 3 4. सर पर्याय क्रमांक सर पर्याय क्रमांक 3. 2 सर. आता पर्याय क्रमांक 3 सर ज्याने पर्याय सांगितलेला आहे. क्रमांक 2. मी काय म्हणतोय ऐकायला येते मला. सुरुवातीला सर पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. प्राची तू घाई करू नकोय. मला तुला अगोदर 3 सांगितले, आता 2 सांगितले, थोड्या वेळा 4 म्हणजे पुन्हा आणखी 1 म्हणजे. म्हणून घाई नकोय. सुरुवातीला मला ज्याने 3 सांगितलंय त्या विद्यार्थ्याने आपला व्हिडिओ चालू करा आणि 3 म्हणजे नेमकं कसं हे मला सांगायचं. सर कारण सी म्हणजे 1 बाबांनी बाजारातून भाजीपाला आणला. बरं. आणि ए बाजारातून बाबांनी भाजीपाला आणला. आईने स्वयंपाक केला. बरं. स्वयंपाकात मी आईला मदत करायला लागलो. मी आईला मदत केली. हा. आणि नंतर मग डीला आम्ही एकत्र जेवण केले सगळं झाल्यावर. बर. आता मला सांग. ठीक आहे, तुझं दृष्टी तुझं बरोबर आहे. ठीक आहे, तुझा प्रयत्न क्रम छान लावलेला आहे, अभिनंदन तुझं. पण सर मी सांगू आता इथं यस आता आपल्याला प्राचीला बोलू दे. एक मिनिट अभिनव, एक मिनिट. सी बाबांनी बाजारातून भाजीपाला आणला. प्राची काय व्हिडिओ सर? चालू करू. सर सी बाबांनी बाजारातून भाजीपाला आणला आणि ए आईने स्वयंपाक केला आणि बी सर मी मदत केली आणि डी आम्ही एकत्र जेवण केले. म्हणजे तुला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे? हो सर. बर. चल आता अभिनवची बारी. सर मी 2 सांगतोय. सर पर्याय क्रमांक 2 आहे. बाबांनी बाजारातून भाजीपाला आणला. हो. बी मी आईला मदत केली. हा. ए आईने स्वयंपाक केला. हा. डी आम्ही एकत्र जेवण केले.
अरे मदत काच्यात केली तू? मदत केली म्हणाला. स्वयंपाक तुला करायला. मला सांग. पण स्वयंपाक आधी घ्यायचा ना. भाजी खायला केली. आता इथंच तर म्हणून तर हे प्रश्न जे असतात आपल्या डोक्यात म्हणजे आपलं डोकं तिथं लावायचं, आपल्याला थोडा विचार करायचा. तर मग तुला काय वाटतं? सर अभिनवने सांगितलेलंच वाटतंय 2. कारण आईला स्वयंपाक करायला मदत केली, म्हणजे तिला भाजी निवडून दे, हे करून दे, मग आणि तिथं जेवायच्या आधी बी सांगितलंय. मग काय आईला खाण्यात मदत केली का? हा अंदाज लावायचा आहे की मी मदत केव्हा करेल, आणि भूक लागली म्हणून पटकन हे लवकर स्वयंपाक करायचं, तुला नेसून देतो, चल तुला काही चालून देतो, तुला मी पिण्याचा डब्बा आणून देतो, ही मी आईला मदत केली. मुलगी असेल तर त्याचं पीठ चुरून देतो, भाजी करते, काहीतरी करते. म्हणून आईला मदत केली कशासाठी? लवकर स्वयंपाक करण्यासाठी. आणि म्हणून आम्ही एकत्र जेवण केले. स्वयंपाक केल्यानंतर मला तर वाटत ना मुलीशिवाय इतर कोणी आईला मदत करते. खरकट ताटही आपण उचलत नाही. अहो सर आमच्याकडे उलट आहे. सर मी ना कपडे धुवून पण सगळ्या देतो. गप्प बसलेल्या असतात पोरं. अभिनंदन केलं का? मम्मी सोडली तर बाकीचे सगळे काम करतात पोरं. छान छान छान, हरकत नाही, गुड. सर मी मम्मीला कपडे पण धुवून देतो. छान, गुड. स्वावलंबनाची सवय असावी. आपण काम कोणत्याही कामाची कधी लाज बाळगायची नाही. तुमच्या माहितीसाठी सांगू नये परंतु सांगतोय, मी जेव्हा तुमच्या एवढा होतो तुमच्याकडे थोडासा मोठा होतो. 4थी 5वीला असतानाच माझ्या आईला पोलिओ झाला होता, अर्धांगवायू. अगदी 8 ते 9 महिने दवाखान्यामध्ये झोपून होते जेव्हा मी 5वीला होतो. काही दिवस, एखादं वर्ष आमच्या पाहुण्यांनी, नातलगांनी थोडीशी मदत केली. वडील इथं नको, वडील CRP मध्ये बॉर्डरवर, आणि तिथं माझं 6वी-7वीचं वर्ष सुरू झालं. आणि त्यावेळेस अक्षरशः आईला उचलून घेऊन जाणे, संडास व्यवस्था करणे, सगळं सगळं करणे, कपडे भांडे धुणं, सगळं सगळं 7वी पासून ते लग्न होईपर्यंत मी केलं. 2 भावांचा सांभाळ करत. त्यामुळे कामाची कधीच लाज बाळगायची नाही. उलट ते काम आपल्याला कधी कुठे काम पडत. जेव्हा आम्ही डीएडला मित्रांसोबत राहिलो काही दिवस नांदेडला, तेव्हा अरे यार पोळ्या कोण करायच्या, तर मी पटकन अरे पोळ्या मी करतो, भांडे तुम्ही घासा. अशी मजा आहे. म्हणजे कामाची सवय जर आपल्याला असेल तर ती कुठं ना कुठं आपल्याला मदत करते. आणि जर आपल्याला भांडे घासते ना तर मग कसं करतो विचार करतो आणि नाही जमत. म्हणून घरातली छोटी छोटी कामं जी आहेत हे वाक्य क्रमांक 2 फार महत्वाचं आहे. म्हणून इथं करण त्याला हसत होता, तू आईला कशाची मदत केलास म्हणून. आणि तरुणाने सुद्धा बरोबर सांगितलं की तू तर खाणं ही काय आईला मदत केलेली नाही. खाणं हे मला माझं उदरनिर्वाह, मला माझं पोट भरायचं होतं, मला माझा दिवस भरायची मला ऊर्जा मिळवायची होती, म्हणून मी जेवण केलं. इथं आई मागं लागली नाही. आम्ही एकत्र जेवण याच्यासाठी केलं की सगळ्यालाच खूप भूक लागली होती. म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक 2 हाच या ठिकाणी अगदी योग्य आहे. प्राची, करण, त्याच्यानंतर अगोदर ज्यांनी सांगितलं की पर्याय क्रमांक 3. आणि असाच फसवा तर तुम्हाला थोडं विचार करायला लावणारा देतात. यालाच म्हणतात एबीसीडीचा अर्थपूर्ण. आता आलं का एबीसीडी म्हणजे काय, लक्षात आलं का तुमच्या? हो. ओके, हो रोहित सर. तुझ्या लक्षात आलं? हो सर. ओके, मग जेव्हा आपल्याला हे 4 वाक्य देतात तर सर 4ही वाक्य एकदा नाही, दोनदा नाही, 3दा वाचा. कोणता क्रम अगोदर आहे तो क्रम लावा. जर आता पहा, आणखी थोडं तोंडी सांगतो. तुम्हाला एक कविता तुमच्या वाचनात आलेली असेल, सोलोमन ग्रँडी, बॉर्न ऑन मंडे, क्रिश्चन ऑन ट्यूजडे. ती जी कविता आहे त्याच्यामध्ये वारांची कविता आहे. तसं समजा जर आपल्याला या ठिकाणी 4 वाक्य दिले, वाटल्यास तुम्ही लिहून घ्या. वाक्य मी आधीच लिहिले. विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळा थाटामाटात
सर वाक्य सुरुवातीपासून सांगा. पाहून घ्यायचं तर थोडस बाहेरचा आवाज पडतो. विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. वऱ्हाडी मंडळींचे स्वागत केले. मुलाच्या पसंतीवरून सोयरीक झाली. सर्वांनी पोटभर जेवण केले. वाक्य व्यवस्थित लिहून घ्या. सर तिसरा पर्याय काय आहे? सी. मुलाच्या पसंतीवरून सोयरीक झाली. विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. वऱ्हाडी मंडळीचे स्वागत केले. मुलाच्या पसंतीवरून सोयरीक झाली. पर्याय क्रमांक 4. सर्वांनी पोटभर जेवण केले. पर्याय क्रमांक 4. तुझा व्हिडिओ ऑन कर आणि सांग असं का. तुला का वाटतं? इतरांना तो पटतो का? हा सर. ते इथं पर्याय क्रमांक 4 सांगितले. सी म्हणजे मुलाच्या पसंतीवरून सोयरीक झाली. बर, याला 1 नंबर. ए. विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. 2. बी. वऱ्हाडी मंडळीचे स्वागत केलं. आणि ए. सर, त्याचं तो 2 पर्याय केलेले नाही. ते बरोबर सर. पर्याय क्रमांक कोणता सांगतोय? 4. हा 4. सी च्या नंतर कोण आहे? बी. हा बी म्हणजे इथे येईल 2. हा. हा. वऱ्हाडी मंडळीचे स्वागत केले. ए. हा. विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. आणि मग डी. सर्वांनी पोटभर जेवण केले. अभिनव, रोहिणी, वृंदावनी आणखी जे जे विद्यार्थी आहेत. सर मला तिसरा पर्यायचा अर्थ समजला नाही. सोयरीक झाली म्हणजे मुलीला पाहायला येणे. हो सर. मग बरोबर पर्याय क्रमांक 4 आहे.
मी लेफ्ट झालो होतो. येस, आता आवाज येतोय माझा? हो सर. एक कार्डची रेंज गेली होती, कार्ड. ओके, हा. आता अजून तुझं काहीतरी सांगायचं होतं, तू बोल. सर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. हा, मी म्हटलं आता ते तन्मयने सांगितलं चुकलंय का हे मला विचारायचं. बरं, ठीक आहे, तुझ्या मते पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तर रोहिणी, मला तुझ्याकडे यायची. रोहिणी, तुला काय वाटतं आणखी कोण आहे कारवाडीचा आपल्या सोबत, तुझ्या सोबत किंवा समर्थ सोबत वगैरे? हा रोहिणी. करण शिंदे, वृंदावणी. सर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे सर. 4. नक्की? हो सर. ओके, चला ठीक आहे. वृंदावणी, तुला काय वाटतं? सर मला पण 4च पर्याय क्रमांक बरोबर आहे असं वाटतं. म्हणजे जवळपास ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे. अगदी बरोबर आहे. यस, इट इज नो डाऊट. कारण स्त्री अगोदर सोयीक झाली, बरोबर आहे, असं तर होणार नाही. हा, चला बा, लग्न झालं, नंतर दुसऱ्या दिवशी वराडीचं स्वागत केलं, तिसऱ्या दिवशी सोयरीक झाली आणि मग जेवण केलं. असा क्रम तर शक्य नाही. म्हणून तुम्ही शोधून काढलेलं का तुमच्या नेहमीच्या पाहण्यामध्ये अगदी बरोबर आहे की अगोदर पाहुण्यांची पसंती झाली, मुलाला मुलगी, मुलीला मुलगा, दोन्हीकडचे घर एकमेकांना पटली आणि सोयरीक झाली. म्हणून सी हा पहिल्यांदा पर्याय. नंतर लग्नाची तयारी झाली, सगळं झालं, वराडी सगळे आले. आल्यावर त्यांना काय लागलेच ना, तुम्ही आले का नाही का, मुलगी यात झाली, असं तर नाही केलं. पहिल्यांदा त्यांचं वाजत गाजत स्वागत करतो, नमस्कार करतो, या म्हणतो, बसा म्हणतो, बस करतो, आपल्याकडचा फराळ पाणी अगोदर करतो. म्हणजेच अतिथी देवो भव ही जी आपली भारतीय परंपरा आहे त्यानुसार वराडी मंडळीचं स्वागत केलं. त्यानंतर 3 क्रमांक, विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. आता इथं बघा सर, याचं स्वागत केलं पण याला पाणी देणं, याला बरोबर दिले काही लिहिलंच नाही. ते विचार आपण करायचा नाही. त्याच्यानंतरची क्रिया कोणती असू शकते, त्या क्रियेच्या पुढची क्रिया कोणती असू शकते हा विचार करायचा नाही. सर मध्ये की नाही तर असं होतं, ते मध्ये एक आणखी वाक्य पाहिजे होतं. तसं जर करतो म्हटलं तर 100 पेजेसची वही सुद्धा पुरी होणार नाही. सोयरिकीच्या आधीपासून लग्नापर्यंतचं वाक्य लिहायचं. मग वराडी मंडळीचं स्वागत झालं, सगळ्यांच्या आशीर्वादाने विवाह सोहळा पार पडला आणि विवाह सोहळा पार पडल्यानंतर सर्वांनी छान पोटभर जेवण केले. आता पुण्यासारख्या किंवा मोठमोठ्या सतत जिथं सायंकाळचे लग्न असतात उशिराचे, त्या ठिकाणी मात्र हा पर्याय बदलू शकतो. मला हेच पाहायचं होतं की पुण्याकडून उत्तर वेगळं येत होता. कारण मी एक वेळेस पुण्याला लग्नाला आलेला आहे, त्याच्यामुळे मला अनुभव आहे. त्यात परभणी भागामध्ये सुद्धा अगोदर जवळपास सगळे लग्न जे आहेत ते लग्न सायंकाळच्याच वेळी व्हायचे आणि सायंकाळच्या वेळी लग्न व्हायचे तर जेवणाची व्यवस्था दुपारपासूनच असायची. म्हणजे मुलाची सोयरीक झाली, मंडळीचं स्वागत झालं, पोटभर जेवण केलं आणि मग लग्न लावलं. असाही क्रम काही ठिकाणी आहे, सगळीकडे नाही. सगळीकडेचा विचार केला, कॉमन विचार केला, सामान्यतः कधी पाहिजे सामान्यतः इथं जर तुम्ही विचार केला असता तर मात्र पर्यायाचा इथं क्रम बदलला असता. म्हणून CBAD हा पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर. यस, असे कोणतेही 4 वाक्य आपण तयार करायचे. आपल्या मनाने ठरवायचं की आपल्याला उत्तराचा पर्याय कुठं द्यायचा. ABCD पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 का पर्याय क्रमांक 4 असे 1-2 तुम्ही तुमचे क्रमानुसार वाक्य तयार करायचे.
त्याला म्हणतो आपण एबीसीडीच्या क्रमाने येणार. आता भाग उलट फिरत येताना म्हणी. म्हण आपल्याला माहित आहे. म्हणी जर आपल्याला शिकायचे असतील म्हणी किंवा वाक्प्रचार, तर घरी, गल्लीत, गावात जे सगळ्यात वयोवृद्ध व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे अनुभवाचा खजिना आहे, फार मोठी पोटली आहे त्यांच्याकडे, तर त्या पोटलीतले शब्द या दोडीमध्ये लपलेले आहेत. म्हातारे माणसं, आजी असेल, आजोबा असेल, तुमची माय असेल, त्या बोलताना यांचा वापर खूप करतात. खूप मी अनुभवलेला आहे. माझी आजी होती आणि आमचे सासूबाई सुद्धा नेहमी बोलताना रागात बोलू, कुणाला काही बोलू, त्याच्यामध्ये 2-3 म्हणी, 1-2 वाक्प्रचार टाकल्याशिवाय ते काही बोलायचं नाही. एखादं विघ्न आलं, नक्कीच सतराशे बोलण्यामध्ये मन. तुमच्याकडून आता काय, जसं की म्हणीमध्ये म्हण आणि वाक्प्रचारामध्ये फरक आहे. वाक्प्रचारामध्ये प्रत्येक शब्द ने आहे, शेवट. पसार होणे, ने हाच त्या या वाक्प्रचाराचा शेवट असतो. म्हणजे वाक्प्रचार कोणता आणि म्हण कोणती. म्हण ही थोडी मोठी असते, वाक्प्रचार थोडा मोठा नसतो, 2 किंवा 3 शब्दाचा, आणि तो वाक्यामध्ये वापरायचा असतो. मग ने पळून जाणे नाही. त्या ठिकाणी आपल्याला अगोदर म्हणीचा विचार करूया आपण. म्हणी, तर तुमच्याकडून मला 1-2 म्हणी. सुरुवातीची आपल्याला माहित आहे, नेहमीची म्हण, अति तिथे माती. नेहमीची काय नाही, अति तिथे माती. दुसरी कामापुरता मामा. कामापुरता मामा म्हणजे काय बरं? म्हणजे गरज जेवढी पडली तेवढ्या पुरतच त्याच्यात, कामापुरता फक्त. मग दुसरा शब्द, हो ते काही कामाचं नाही, कामापुरता मामा बघा, ते पुन्हा मदत करत नाही, कामापुरता मामा. चला पुढे आणखी सांगा. आणखी म्हणी सांगा. काकेत कैसा गावाला वळसा. काकेत कळसा गावाला वळसा म्हणजे काय? समजा माझा हा जो इथं आपण त्याचा अर्थ पण समजून घेतोय थोडं. हात थोडं इथं ठेवलाय आणि कुठं ठेवला म्हणून सगळं घर शोधून काढलं, आणि मग लक्षात आलं फळाजवळ टाकल्यावर, अरे मी सांगू, नेहमी होतं. आपण आपला मोबाईल कुठे ठेवतो, सापडत नाही. अरे मोबाईल कुठे, गाडी चालली. काकेत कळसा गावाला वळसा. यस रोहित. असतील शिते तर जमतील कुठे. असतील शिते तर जमतील भूते. आता कोणाला काय वाटते, अरे बापू शीत सांडले म्हणजे. सर मी सांगू. सर आपल्याकडे काही चांगलं असलं तर आपल्याकडे माणसं येतात. म्हणजे इथं शीत आणि भूत काहीही संबंध नाही. यस. आता कोणतरी म्हटलं तुम्ही सांगू का? तर बोऱ्यात कुठून येणार? काय म्हणतात? आड्यात नाही तर कोणतं? बरोबर. आड्यात नाही तर गावाला वळ. असं म्हणतो आपण. ओके चला दुसरे. एक ना धड 12 भर चिंध्या. एक ना धड 12 भर चिंध्या म्हणजे समजा काही वस्तू आहेत पण एकही कामाची नाही आहेत. शहाणा बैल रिकामा. त्याचा बैल. निशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे काय ते पण पाहतो. नुसते म्हणी नकोय, नुसत्या म्हणी नको. तुम्हाला प्रश्न कसे असतात? मन पूर्ण करा. पहिला प्रश्न, मन पूर्ण करा. अर्धी देतात, अर्धी विचार, किंवा अर्धी सुरुवातीला रिकामी देतात, पुढची अर्धी तुम्हाला म्हणायची, ओळखायची. दोन्हीपैकी एक. त्याच्यानंतर म्हणीचा अर्थ देतात, पर्यायामध्ये 4 म्हणी देतात.
या अर्थाची म्हण ओळखा. नंतर एक म्हण देतात, त्या म्हणीचा अर्थ ओळखा. 4 वेगवेगळे अर्थ देतात. या प्रकारामध्ये कोणकोणते प्रश्न प्रकार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यायचं. काय काय येऊ शकतं? मला अर्धी म्हण पूर्ण करा. अडला हरी टिंब टिंब टिंब. काय होईल? अडला हरी गाढवाचे पाय धरी. अडला हरी रिकामी जागा काय येऊ शकते? गाढवाचे पाय धरी. गाढवाचे पाय धरी. म्हणजे अडला हरी मी दिलेला आहे. मग इथं काय काय येऊ शकते? पर्याय काय येऊ शकतात? नंबर 1 माणसाचे पाय धरी, काम करी, गाढवाचे पाय धरी आणि काहीतरी करी. असे 4 पर्याय दिले. तर अडला हरी काहीतरी करी नाही, अडला हरी माणसाचे पाय धरी तेही नाही, अडला हरी काम करी ते पण नाही, अडला हरी गाढवाचे पाय. म्हणजे सर मी सांगू? आपल्याला आपण किती मोठे असो काही असो सामान्य मदत घ्यावी लागतेच लागते आपल्याला. या सगळ्या देव देव देवळात चितपाय तानात. आणि हेच सगळ्यात घातक आपलं आहे ना. आपल्याला घातक जे ठरतंय ना, हीच म्हण घातक ठरते. आम्ही इथं मोबाईल समोर आहोत, पण आमचं चित्त म्हणजे हा कुठं आहे? ऐकत काहीतरी स्वयंपाकघरात भगवणं वाजायला, काहीतरी चमचा वाजायला, दादा काहीतरी मटल मटल करायला, काहीतरी खायला, काहीतरी खायला ते. म्हणजे देव आपला देवळात इथं बसलोय, पण लक्ष मात्र दुसरीकडे. आणि ती कृती जेव्हा घडते तेव्हा सगळ्यात महत्वाची जी आपण जे काही ग्रहण करतो ते शून्य होते. काहीच ग्रहण करता येत नाही आपल्याला, ना तिकडचं ना इकडचं. म्हणून एकाग्रता सगळ्यात महत्वाची. आपण देवळात जातो, देवळात गेल्यावर सगळ्यात जास्त लक्ष कुठं असते बरं सांगा? तुमचं देवाकडे असते की दुसरीकडे असते? तुम्ही एखाद्या देवळात गेला, मंदिरात गेला, तर सगळ्यात जास्त लक्ष तुमचं कुठं असते? तुमचं म्हणून नाही, सामान्यतः प्रत्येक व्यक्तीचं चपलीवर. करेक्ट. आपण जातो देवाला, तिथं पण आपलं लक्ष कोणते का तिकडे चप्पल नाही, मी चप्पलच नाही की काय की म्हणते. माझ्या पुस्तक गेलंय, लग्नामध्ये माझ्या गेल्या, सगळं तो अनुभव आहे. आणि म्हणूनच आपलं लक्ष सगळं पायतानाकडे असतं. म्हणजे देवाच्या दारी आलो पण लक्ष मात्र तिकडं. सगळं लागलेला अनुभव आहे, प्रत्येक जण या अनुभवातून गेलेला आहे आणि तसा वाटतो. ठीक आहे, छान जमलं तुम्हाला म्हणे, व्यवस्थित जमतायत. फक्त आज मात्र त्याचा चाचणी सोबतच आणखी थोडासा सराव, कारण आता जे चालू आहे आपलं ते रिव्हिजन आहे. आणि रिव्हिजन करताना काय असतं, आपल्याला जसा की एबीसीडीचा भाग लक्षात आला नाही सुरुवातीला, पण आता आला. मग अगोदर काय शिकलो होतो, किंवा परीक्षेला कोणते प्रश्न पडले, किंवा मी असे 5 प्रश्न तयार करू का? माझ्या वहीमध्ये जर मी ते 5 प्रश्न लिहिले, त्याचा क्रम लावला, अगोदर सरळ सरळ क्रम लावा आणि तुमच्या मनाने पाहिजे तो तिथे ठेवा, जो जिथं पाहिजे तिथे ठेवा, सरळ सरळ क्रम लावा. व्यवस्थित अगोदर 4 वाक्य लिहा, एका मागे एक येणारे. म्हणी कोणत्या अवघड वाटतात? 4 प्रकार मी तुम्हाला सांगितले. एक, अर्धी सुरुवातीची रिकामी जागा देतात, पुढे अर्धी म्हण देतात, एक प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये अगोदरचा भाग देतात, नंतरचा ओळखा म्हणतात, 2 झाले. तिसरा, म्हण देतात, त्याच्या खाली 4 अर्थ देतात, म्हणीचा अर्थ ओळखा, तिसरा भाग झाला. अर्थ देतात, या अर्थाची म्हण कोणती असं विचार. म्हणजे या 4 भागावर जर मी सराव केला, प्रत्येकाची 2-2, 3-3 उदाहरणं मी जर पाहिली, तर मला म्हण हा भाग अवघड वाटत नाही, एवढं मात्र नाही, पण करावं लागतं.
विदाउट युअर प्रॅक्टिस देअर इज नो सक्सेस. तुमच्या सरावाशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही. मी किती वेळ होतो, मी रोज होतो, मी 234 दिवस होतो, मी रोज ऐकलं, पण लिहून पुन्हा स्वतः केलं काहीच नाही, शून्यच आहे. ओके, नेक्स्ट. आता येऊयात आपण शेवटचा भाग, वाक्प्रचार. मी घेण्याच्या अगोदर मला तुम्हीच एखादा वाक्प्रचार सांगा. मी एक शब्द केलाय, यावरून तुम्ही एक वाक्प्रचार तयार. जीवा. जीव, जीवा नाही, जीव. याचा एक वाक्प्रचार काय आहे जीव शब्दावरून? त्यामुळे सर, जीव भांड्यात पडणे. जीव भांड्यात पडणे. हा वाक्प्रचार या वाक्प्रचाराने माझ्या दोन्ही हातावर लाल रेषा उमटल्या. मला माहिती आहे. मी जेव्हा तुमच्या वयाचा असताना शाळेमध्ये मला विचारलं होतं, जीव भांड्यात पडणे वाक्प्रचार वाक्यात उपयोग करा, अगोदर या वाक्याचा अर्थ काय, आणि मी पटकन सांगायला गेलो, सांगितलं, पटकन दोन्ही हात पुढे करावे लागले आणि नंतर पाहिलं तर हात पुढे लाल. सर, मी आभाळ कोसळणे. पहिलं संपलंय का? सर, काळजीत वाटणे. जीव भांड्यात पडणे याचा अर्थ काय? काळजीत वाटणे. काळजीत वाटणे. काळजी वाटणे. बरं, आणखी कुणाला काय वाटतं? जीव भांड्यात पडणे केव्हा वापरलं जाईल? काळजी वाटणे. बर, अभिनव, तन्मय, नावणे, आणखी जे कोणी नवीन असते. जीव मेटाकुटीस येणे. सर, कोणत्या म्हणीचा अर्थ, कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे? जीव भांड्यात पडण्याचा. जीव भांड्यात पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? जीव मेटाकुटीस येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? आता कुठेतरी म्हणून होतं आभाळ फाटणे, त्याचा अर्थ काय? म्हणजे कोणते असले आता, पण एक जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल, जेव्हा मी वाक्प्रचार लिहितो, वाचतो किंवा पुस्तकात बघतो, त्यावेळेस त्या वाक्यामध्ये सर्वात शेवटी ने हा शब्द अक्षर प्रयोग असतो. नेहमी शेवटी. यस, सुटकेची भावना निर्माण होणे. सुटका होणे. आणि आता अर्थ सांगितला होता प्राचीने, काळजीत पडणे नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो की या वाक्प्रचार हा पहिल्यांदा का दिला, तर या वाक्प्रचाराने माझे दोन्ही हात लाल केलेले होते. तर मी तुला कसं म्हणू, जीव भांड्यात पडणे म्हणजे कोणीतरी भांड्यात पडलं, एखादा लहान जीव भांड्यात पडला असं मला वाटतं. मी दुसरा सांगू? थोडं थांब समर्थ. जीव भांड्यात पडणे म्हणजे समजा जसं आजची परिस्थिती लॉकडाऊनची आहे आणि लॉकडाऊन झालंय दुसऱ्या जिल्ह्यामध्ये
हे कळालं आणि जीव काळजीत पडला की तिकडून तुमचे वडील किंवा नातेवाईक, अरे बाबा आता तो हिंगोली जिल्हा तर बंद झालाय आणि माझे बाबा तर हिंगोलीला गेले, ते कसे येतील? काळजी वाटायला सुरुवात झाली आणि 2 वाजले, 3 वाजले, सायंकाळचे 5 वाजले, आणखी घरी आले नाही. त्यावेळेस जीव घाबरत होतो. का वेळ लागतोय? नेहमी 12 वाजता येतात, आज 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले. खूप काळजी वाटते आणि नंतर 5-6 वाजता जेव्हा ते घरी येतात, आलेले पाहिले, गाडीचा आवाज आला, घरी आले, आवाज दिला, तेव्हा जीव भांड्यात पडला रे बाबा. त्याला म्हणतात जीव भांड्यात पडणे. म्हणजे सुटका झाली, तिथून सुटकेचा विषय. हा रे, मला मनामध्ये काहीतरी कुठं अडकून बसतोस की काय बाबा तिकडं, असं वाटलं होतं. पण ते काम वाईट नव्हता, योग्य रीतीने पूर्ण झालं. त्यावेळेसची स्थिती म्हणजे जीव भांड्यात पडणे. नुसतंच मी पुस्तकातलं घेतलंय, त्याच्या पुढे पुस्तकात दिलेला अर्थ घेतला आणि यादी केली म्हणजे मला वाक्प्रचार येतात, अतिशय काय 100% चुकीचं. ते फक्त काय होते, या वाक्याचा वाक्प्रचाराचा अर्थ काय आणि या अर्थाचा वाक्प्रचार कोणता, संपलं. 2 मार्काचं काम. ओनली फॉर 2 मार्क्स, संपलं. याच्याशिवाय दुसरं काहीच झालं नाही. पण हे मला नंतर नावच काय का, भाषेचा व्यवहारात उपयोग. मी जेव्हा विद्यार्थी अवस्था माझी संपेल किंवा विद्यार्थी अवस्था संपतच नाही माणसाची, म्हणून माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. मरेपर्यंत तू काही ना काहीतरी शिकत असतो. पाठी पुस्तक हाती घेतले म्हणजे विद्यार्थी नाही. जो ज्या ठिकाणी जे क्रिया जे काही ग्रहण करतो तिथं तो विद्यार्थी झाला. मग इथं भाषेचा मला व्यवहारात उपयोग करायचा. मग जेव्हा मला भाषेचा व्यवहारात उपयोग करायचा आहे म्हणजे मी तेव्हा शाळेतच असेल असं नाही. मग आता गुन्हेगाराच्याकडे जमलं रे, मला काय नाही की मी आता पास झालो आणि जीव भांड्यात पडले. समाधानाची त्या ठिकाणी अवस्था आपल्याला निर्माण होते, त्याला म्हणतात जीव भांड्यात पडणे. आणि जेव्हा आपण वाक्यात प्रत्यक्ष उपयोग करतो तेव्हा हा ने नसतो, तर तो ला ली ले होतो. जीव भांड्यात पडला. जीव भांड्यात पडणे. बऱ्याचदा चुका काय झाल्या, वाक्य बरोबर लिहिलं पण जेव्हा शाब्दिक उत्तर लिहायची वेळ असते पाठ्यक्रमावर आधारित प्रश्नांची, तुमच्या पाठ्यपुस्तकात सगळ्या धड्यांखाली तुम्ही जर वाक्य जर पाहिलं तर त्या वाक्यातील वाक्प्रचार तुम्हाला दिलेले आहेत. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ, शब्द व त्यांचे अर्थ तिथं जर आपण पाहिलं तर त्याचे अर्थ दिलेले आहेत. मग ते वाक्य जर तुम्ही तो वाक्प्रचार तुमच्या पुस्तकात कुठे शोधून काढला तर तिथं पडणे, असणे, ने येत नाही. आणि पाहुण्यांचं स्वागत झालं, पाहुणे समाधान झाले हे पाहून अण्णांचा जीव भांड्यात पडला. नाहीतर अरे याचा जीव भांड्यात पडला म्हणजे ते गेले नाही. म्हणून नीट समजून घ्या. पडणे वाक्प्रचार आणि पडला वाक्यात उपयोग. म्हणून म्हणतात वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. आता मला समर्थ सांग, हे सांगतो, जीव मेटाकुटीस केले, खूप त्रस्त होणे, कदरून गेलो त्या जीव मेटाकुटीस म्हणजे त्रास. मेटाकुटीस येणे म्हणजे खूप त्रास. चल समर्थ तुला काहीतरी सांगायचं होतं, समर्थ द्या बोलते. सर माझा वाक्प्रचार आहे, गंगेत घोडे नाहले. नाहले चालेल का? हो सर. हेच आलं पाहिजे. नहाने, नहाने कोणताही शब्द येऊ शकतो या ठिकाणी. तर नहाने, नहाने आपण लिहू शकत नाही. न्हाणी म्हणतो आपण, न्हाणी, न्हाणी ग्रह, त्याला स्नान ग्रह म्हणतात.
न्हाणे. गंगेत घोडे न्हाणे म्हणजे काय? बरं तुला अर्थ काय सांगते? अतिशय आनंद होणे. बोला. एकदा हाती पूर्ण आनंद असतो. ते जे दडप, अरे बापरे, एकदा काही गंगा नसते तिथे आपल्या गंगेत घोडे न्हाणे. मग अशा प्रकारचे जे आहे फक्त ते वाक्प्रचार एकीकडे घ्यायचे. आभाळ कोसळणे. कोसळणे म्हणजे काय बरं? सर संकट येणे. माझा व्हिडिओ का थांबवला? हो सर. सर आभाळ कोसळणे म्हणजे संकट येणे. हो सर. अभिनव, ओके. तर आभाळ कोसळणे म्हणजे संकट, बरोबर आहे. हो, त्यांच्याकडे फार मोठा आभाळ पडला. आभाळ कोसळलं. आता आभाळ कोसळलं म्हणजे काय? ढगत आभाळ खाली पडते का कधी? नाही, कधीच पडत नाही. पण आभाळ कोसळले म्हणजे खूप मोठा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर, काहीतरी विचित्र घटना त्या ठिकाणी झालेली असते, म्हणून त्या दुःखद घडलेला आभाळ कोसळले. अगदी बरोबर आहे. मग तुम्ही एक काम करायचं, किमान एक 15 ते 20 वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि वाक्प्रचाराच्या अर्थानुसार आपण स्वतः 2-2 वाक्य, एका वाक्प्रचाराचे किमान 2-2, 3-3 वाक्य आपण तयार करायचे. पुस्तकातले नाही. अर्थ हे नको, अर्थ लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार आपण वाक्य तयार करायचं. की या वाक्यात काय असेल? जीव भांड्यात पडला, मी कसं वाक्य तयार करू? गंगेत घोडे न्हाणे, या वाक्याचा उपयोग कसा करू? खूप वाक्प्रचार आहेत, खूप मोठी यादी आहे. वाटल्यास मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर एक 20 वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ मी देतो. त्या 20 पैकी किमान 10 वाक्प्रचाराचे तुम्ही प्रत्येकी 2 वाक्य, कोणतेही 10 निवडा, तुम्हाला जे घ्यायचे ते वहीवर छानपैकी तयार करा. कारण फक्त टच करणे म्हणजे माझा अभ्यास झाला नाही. लिखाण तितकंच महत्वाचं, अभिव्यक्ती तितकीच महत्वाची. मला फक्त ऑनलाईन पेपर सोडवता येतात, पण मला ऑफलाईन काहीच येत नाही. काहीही कामाचं नाही, कारण ऑनलाईन सगळीकडे चालत नाही. म्हणून ऑफलाईन तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आपण प्रश्नपत्रिका जशा ऑनलाईन बनवतोय, त्याच प्रश्नपत्रिका आपल्या कागदावर, आपल्या वहीवर सुद्धा असते. मी तुम्हाला 20 ची यादी आता देतो, आज थोड्या वेळात पाठवतो तुम्हाला. त्यातील कोणतेही 20 वाक्प्रचार आणि त्याचा समोर अर्थ लक्षात घेऊन तुम्ही वाक्य बनवा. आणि या 4-5 भाग जे आहेत त्यावर तुम्हाला चाचणी मिळेल. ती चाचणी सोडवा आणि आलीच अडचण तर सरावामध्ये काय लक्षात घ्या, वाक्प्रचाराची यादी खूप मोठी आहे. तर वाक्प्रचार म्हणून तुम्हाला वाक्प्रचार जर शिकायचे असतील, पुस्तकापेक्षाही चांगले आहे. तर जर आपल्या गल्लीमध्ये कोणी आजी आजोबा असतील, तर तुमचे आजी आजोबा असतील जे वयोवृद्ध आहेत, त्यांच्या जवळ थोडस बसा आणि त्यांना माय, बापू जे तुम्ही वापरता शब्द ते विचारा आणि त्यांना असं असं आम्हाला सांगायचंय. आता त्यांना वाक्प्रचार म्हणजे काय हे कळणार नाही. तुम्ही एखादं उदाहरण त्यांना द्या,
ते नक्की सांगते हा 500 बाबा आमच्याकडे लई म्हटते असं तुम्हाला सांगते. आणि ते बोलता बोलता कसं वाक्यात कुठं वापरा ते तुम्हाला सहज सांगते. कारण त्यांच्याकडे ती अनुभवाची शिकवली. ओके, तर जरूर तुम्ही तुमच्या आजी आजोबांची मदत घ्या. गल्लीतील असेल तरी त्यांची मदत घ्या. ती तुम्हाला सांगते, नक्की सांगते. आपण एखादा चांगला उद्देश घेऊन जेव्हा समोरकडे एखाद्या व्यक्तीकडे जातो, सुरुवातीला लक्षात नाही काय नेहमी किरकिरी करते बघ असे वाटू शकतं. पण तुमचा उद्देश जर म्हणजे चांगला आहे हे त्यांच्या लक्षात आलं तर तुम्हाला मदत. सो हॅव अ गुड डे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण या